मला थोडेसे काही वेगळ्या पद्धतीचे बदल संघटनेमध्ये देखील करायचे। त्याकरता जेवढे संघटनेचे पदाधिकारी आहेत, सेलचे प्रमुख आहेत, त्या सगळ्यांनी माझ्याकडे राजीनामे द्यावेत। सगळ्यांनी म्हणजे शहरातले पदाधिकारी असतील, ग्रामीण भागातले पदाधिकारी असतील, महिला असतील, युवती असतील, वेगवेगळे सेल असतील, त्या सगळ्यांनी द्यावे। त्याच्यामध्ये नंतर कुणाला त्याच्यावर नेमायचं ते मी त्या ठिकाणी ठरवीन। त्याच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व केल्यामुळं मला फार तिकडं निंबोदपासून काटेवाडीपर्यंत, सांगवीपासून खराडवाडीपर्यंत, वढाण्यापर्यंत सगळीकडची थोडी बहुत माहिती आहे आणि त्या प्रकारे मी तातडीने त्याच्यामधली पुढची पावलं उचलली। पण कमिटीच्या संदर्भात काय होतं, काही बाबतीमध्ये मी एक बघितलं, तिथल्या बूथ प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यवस्थितपणे, काल मी बाबुर्डीला बोरकरवाडीची सभा झाल्यानंतर मला बाबुर्डीच्या लोकांनी थांबवलं आणि तिथं मी जरा बसलो होतो, ती सगळी लोक भेटली। ते म्हणले, दादा आम्ही आमचे सगळे बूथ चांगले चालवले। त्याच्यामध्ये काही त्या मतदारांचं म्हणणं होतं, परंतु आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं। काही भागामध्ये काय होतं, मतदारांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर काही लोकांनी बरं असं म्हणतो का, म्हणू दे, त्याच्यामध्ये उलट आणखीन तेल ओतायचं काम केलं। मला का तो बोलतोय ते लयच खरं आहे रे, तसंच काहीतरी केलं पाहिजे, अशा पद्धतीनं पण काहींनी उपद्व्याप केलेले आहेत। त्याकरता ज्यांना राहायचंय त्यांनी मनापासून राहा, बळजबरीनं कोणी राहू नका। त्या संदर्भामध्ये आपल्या स्टेजवर बसायचं, आपला कार्यकर्ता म्हणून निर्वायचं। आणि मला कितीतरी जणांनी सांगितलं, दादा तुमचा कार्यकर्ता, तुम्ही त्याला एवढं दिलं आणि तिथं मागा अशा पद्धतीनं बोलत होता। अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या पाहायला मिळाल्या। सुदैवाने मी जरा अधिकारवाणीनं बोलतोय का, तर माझा काटेवाडी प्लस मध्ये गेलं, त्याच्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे। इथं बसणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन, मनन करावं की आपण प्रतिनिधित्व करत असताना आपलं स्वतःचं ज्या बूथवर नाव आहे तो बूथ आपल्या घड्याला सरप्लस आहे का नाही। जो नाही त्यांनी मान्य केलं पाहिजे ना, आपण कमी पडलो। शेवटी काय कुणाची एकट्याची मक्तेदारी नसते। कमी पडल्यानंतर कमी पडलो तर थोडंसं थांबलं पाहिजे आणि इतरांना जबाबदारी देऊन तिथं पुढे नेलं पाहिजे, असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। आणि हे सगळं आपल्याला एक 8-10 दिवसाच्या आत करायचे। 15 तारखेला आपलं झेंडावंदन आहे, 15 ऑगस्ट, तोपर्यंत जेवढं लवकरात लवकर करता येईल ते करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे।